पृथक् बालाः प्रवदन्ति न पंडिताः एकमप्यास्थितः सम्यक् उभयोर्विन्दते फलम्। सांख्ययोगौ पृथक् बालाः प्रवदन्ति न पंडिताः एकमप्यास्थितः सम्यक् उभयोर्विन्दते फलम्। सांख्ययोगौ पृथक् बालाः प्रवदन्ति न पंडिताः एकमप्यास्थितः सम्यक् उभयोर्विन्दते फलम्। सांख्य योगौ पृथक् बालाः प्रवदन्ति न पंडिताः एकम अपि अस्थितः सम्यक् उभयोः विन्दते फलम्। बालाः सांख्य योगौ पृथक् प्रवदन्ति पंडिताः न एकम अपि सम्यक् अस्थितः उभयोः फलं विन्दते। बालाः म्हणजे जे शास्त्र अनभिज्ञ असणारे लोक आहेत ते सांख्य योगौ पृथक् प्रवदन्ति। अज्ञानी लोक म्हणजे शास्त्राचं यथार्थ ज्ञान ज्यांना झालेलं नाही, शास्त्र हृदय किंवा शास्त्र तात्पर्य ज्यांना कळलं नाही असे लोक सांख्य योगौ, सांख्य म्हणजे तत्वज्ञान किंवा ज्ञान आणि योग म्हणजे कर्मयोग, हे दोन्ही पृथक म्हणजे वेगवेगळे आहेत। कर्मयोग वेगळा आणि ज्ञानयोग वेगळा। कर्मयोग आणि ज्ञानयोग यांच्या अधिकारी भिन्न आहेत, त्यामुळे त्यांच्या फलामध्ये सुद्धा काय भिन्नता आहे असं मानणारे लोक हे सांख्य आणि ज्ञान हे वेगवेगळे आहेत असं आपलं सांख्य आणि कर्मयोग, सांख्य म्हणजे बुद्धियोग, आपलं ज्ञानयोग, त्या ज्ञानयोग आणि कर्मयोग हे भिन्न आहे असं म्हणतात। परंतु पंडिताः न, परंतु जे पंडित म्हणजे शास्त्र रहस्य जाणणारे जे तत्ववेत्ते आहेत ते मात्र सांख्ययोग आणि कर्मयोग यांना भिन्न म्हणत नाही। त्याचं कारण आहे एकम अपि सम्यक अस्थितः, जर त्या दोघांपैकी कोणत्याही एकाचा सम्यक म्हणजे चांगल्या प्रकाराने आश्रय केला म्हणजे दोघांपैकी त्या त्या अधिकाऱ्याने आपापल्या कर्मयोग किंवा ज्ञानयोगाचा अनुष्ठान केलं तर उभयोः फलम विन्दते, तर त्या दोन्हींचंही फल म्हणजे दोन्हींचंही फल काय आहे मोक्ष। ते मोक्ष हे फल लोकांना वाटेल की अधिकारात भेद आहे आणि अधिकारात भेद असल्यामुळं प्रत्येक म्हणजे ज्ञानाचा अधिकारी वेगळा आणि कर्माचा अधिकारी वेगळा असल्यामुळं त्यांना दोघांना मिळणारं फलामध्ये देखील विरोध येतो असं कोणी म्हणेल तर ते म्हणतात दोन्हींनाही, दोन्हीपासूनही निश्रेयस म्हणजे मोक्ष हा निश्चित मिळतो असं या ठिकाणी भगवान अर्जुनाला सांगत आहे। कोणत्याही एकाचा आपण आश्रय किंवा अनुष्ठान केलं तर त्या दोघांनाही मोक्षरूपी एकच फल प्राप्त होतं असं भगवान या श्लोकातून सांगतात। आता या संबंधाने माऊली सांगतात की एरवी तरी पार्था, जे मूर्ख होती सर्वथा ते सांख्य योग संस्था जाणती केवी। आता वर सांगितलं मनोनी कल्पना जै सांडे तईची गा संन्यास उघडे, या कारणे दोन्ही सांगडे संन्यास योगू। पाठीमागं सांगितलं की कर्मयोग आणि ज्ञानयोग ह्या दोघांमध्ये त्यांनी सांगितलं त्याग समानच आहे। एका ठिकाणी काय आहे कर्मयोगामध्ये कर्तृत्व अभिमानाचा त्याग आहे आणि फलाभिलाषेचा त्याग आहे आणि ज्ञानयोगामध्ये संकल्पाचा त्याग आहे, पण त्याग दोन्हीकडे काय आहे समान आहे असं सांगितलं। म्हणून या ठिकाणी जो पुरुष जर कर्तृत्वाभिमान फलाभिलाषेचा त्याग करून केलेले वेदविहित निष्काम कर्म जर परमात्म्याला समर्पण करीत असेल तर अशा रीतीनं आपलं अनुष्ठान करणारा कर्मयोगी पुरुष हा संन्यासीच आहे। नेयः सनित्य संन्यासी यो न द्वेष्टी न कांक्षती निर्द्वंद्व ही महाबाहो सुखम बंधात प्रमुच्यते।
असं सांगितलं होतं. तर काय जे लोक शास्त्र अनभिज्ञ आहेत ते मात्र असं म्हणत नाहीत. त्या ठिकाणी दोन्हीकडं त्याग समान आहे म्हणून ते म्हणजे जरी समान त्याग असला परंतु संकल्पाचा त्याग करणं ज्याला सांगितलेला आहे तो अधिकारी भिन्न आहे. त्या ठिकाणी तो कसा आहे, तो अधिकारी शमदमादिकांनी संपन्न आहे, मुमुक्षु आहे, विवेक वैराग्यशील आहे. आणि हा जो कर्मयोगाचा अधिकारी आहे तो त्या ठिकाणी त्याला काय की कर्मयोगाच्या अधिकारी असणाऱ्या पुरुषाच्या अंतःकरणात विषयाच्या विषयीची आसक्ती असते. तेव्हा त्या आसक्तीचा परित्याग होण्यासाठी त्या ठिकाणी निष्काम कर्मानुष्ठान त्याला सांगितलं, म्हणजे अधिकार वेगळा आहे. अर्थात जर त्या कर्म अनुष्ठान करणाऱ्यांचे अधिकार भिन्न असतील तर त्याचं फलसुद्धा भिन्न असलं पाहिजे असं अज्ञानी लोकांना वाटतं. परंतु ते म्हणतात ह्या अज्ञानी लोकांना खरं शास्त्राचं हृदय कळालं नाही. यासाठी माऊली म्हणतात येरवी तरी पार्था, हे पार्था तरी येरवी म्हणजे खऱ्या म्हणजे दुसऱ्या पैलूतून किंवा शास्त्राच्या तात्पर्यार्थाला अनुसरून जर आपण पाहिलं तर ते सर्वथा मूर्ख होती. जे लोक म्हणतात की कर्माचं फल अनित्य आहे आणि ज्ञानाचं फल नित्य आहे असं, आणि त्यामुळे त्या फलामध्ये विरोध आहे, भिन्नता आहे असं म्हणणारे जे लोक आहे तर ते म्हणतात ते मूर्ख होती सर्वथा. इथं मूर्ख शब्द जो आहे तो मूर्ख शब्दाचा अर्थ आहे शास्त्र अनभिज्ञ पुरुष, ज्याला शास्त्राचं रहस्य तात्पर्य अवगत झालेलं नाही. असेच लोक म्हणतात सांख्य योग संस्था जाणती केवी. तर त्यांना सांख्य म्हणजे ज्ञानयोग आणि किंवा कर्मसन्यास आणि योग म्हणजे कर्मयोग आणि कर्मसन्यास यांची संस्था म्हणजे यांची व्यवस्था किंवा याची रचना केवी जाणती, ते कुठं जाणतात? त्यांना हे कळलंच नाही कर्मयोगाच्या मध्ये काय रचना आहे आणि ज्ञानयोगामध्ये कोणत्या प्रकारची रचना किंवा व्यवस्था आहे हेच त्यांना कळत नाही. त्यामुळे ते असं म्हणतात सहजे ते अज्ञान मनोनी म्हणती ते भिन्न, येरवी दीपाप्रती काही आनान प्रकाशो आहती. आता माऊली यासाठी एक यौक्तिक चिंतन सांगतात की सहजे ते अज्ञान, ते जन्मतःच स्वाभाविकपणे त्यांच्या ठिकाणी काय आहे अज्ञान. ह्या जगाचं असणारं अधिष्ठान तत्व आणि त्या अधिष्ठान तत्वावर भासणारं जीवजगत आदी भ्रम हे काय याचं स्वरूप आहे ते त्यांना कळत नाही. कारण ते सहजे अज्ञान, स्वाभाविकच त्यांच्या ठिकाणी अज्ञान आहे. मी कोण आहे या आत्मस्वरूपाचा त्यांना यथार्थ परिचय झालेला नाही. आणि म्हणून ते भिन्न, म्हणून म्हणती ते भिन्न, म्हणून ते काय म्हणतात हे दोन भिन्न आहेत. ज्ञानयोग आणि कर्मयोग यांचा अधिकारी, यांचा स्वरूप आणि यांचं फल हे सर्वच भिन्न भिन्न आहे असं ते म्हणत राहतात. येरवी आत्तापर्यंत जर आपण पाहिलं ना हे दार्शनिकांमध्ये असणारे वाद किंवा कर्मकांड आणि ज्ञानकांड उपासनाकांड याच्यामध्ये चाललेले पूर्वपक्ष आणि उत्तर पक्ष हे जर आपण पाहिलं तर इतकं याचा मोठा विशाल अनेक इतके ग्रंथ विशाल झालेले आहेत. याचं कारण काय आहे, ह्या सगळ्याच लोकांना जर एककल्लीपणाने असतील तर त्यांना शास्त्राचं हृदयच कळलेलं नाही म्हणून ते भिन्न आहे असं म्हणतात. तसं नसतं तर कर्मठांनी ज्ञानाचं खंडन, ज्ञानाने कर्माचं खंडन, उपासकांनी दोघांचं खंडन ह्या गोष्टी आपल्याला दिसल्या नसत्या. त्याच्यामध्ये असणारं सामंजस्य किंवा समन्वय तो जर कळला असता तर या ठिकाणी अशा प्रकारचे वादविवाद किंवा खंडन मंडन ह्या गोष्टी शास्त्रामध्ये आल्या नसत्या. बहुतेक काळातले म्हणजे ज्याला काय म्हणतो आपण आधुनिक काळातले जे ग्रंथ आहे अत्याधुनिक नाही, कारण अत्याधुनिक काळामध्ये एवढा कोणाचा अभ्यासच नाही कर्माचा आणि ज्ञानाचा. त्यामुळं उलट हे फार समन्वयिक म्हणतात. सर्व नद्या समुद्राला भेटतात म्हणून ते सगळे मार्ग तसे सगळे मार्ग परमात्म्यालाच भेटतात. पण मार्गही माहीत नाही परमात्म्याला भेटतात कसे याचं सुद्धा ज्ञान नाही. तसं नाही, परंतु भगवंताचं असणारं जे हृदय आहे ते शास्त्राचं असणारं जे मनोगत आहे ते मनोगत असणारे लोक ते सहजे अज्ञान आणि म्हणून ते म्हणते भिन्न, हे मार्ग भिन्न भिन्न आहेत. वास्तविक जर कोणत्याही त्या मार्गाच्या अधिकाराने त्या मार्गाचं अनुसरण केलं तर तो मोक्षाच्या दिशेनेच
त्या ठिकाणी जात असतो, तो मोक्षालाच प्राप्त होत असतो, हे शास्त्राचं म्हणणं आहे. पण हे विसरून जातात आणि त्या अधिकारी भेदामुळं फलभेद अशी कल्पना आपल्या अंतकरणात दृढमूल करून ठेवतात. म्हणून म्हणतात सहजे ते अज्ञान म्हणून म्हणती ते भिन्न. माऊली म्हणतात एरवी दीपाप्रती काही आनान प्रकाशाती. पहा बरं, दिवा घेतला, दीपाप्रती म्हणजे दिव्याच्या दृष्टीनं प्रकाश काय आनाने आहे, प्रकाश वेगवेगळे का? हे दिवे अनेक आहे याचा अर्थ त्याचा प्रकाश वेगळा आहे का? दिवे अनेक पण प्रकाश एकच आहे. तसं मार्ग अनेक आहेत, परंतु त्या मार्गाचं शेवटचं फल जे आहे त्याला काय म्हणतो आपण, अंतिम फल जे आहे ते फल मात्र सगळ्यांचं मोक्षरूपी फल एकच आहे असं सांगायचं आहे. जरी अधिकार तैसा करू उपदेश आणि साहे ओझे त्यास तेची देव. मुंगीवरी भार गजाचे पालन घालत आहे हे कोण कार्यसिद्धी. ज्याचा जसा अधिकार असेल त्या प्रकाराने वेदाने जरी साधनं सांगितलेली असली, ती साधनं भिन्न असली तरी त्या साधनापासून प्राप्त होणारं साध्य हे मोक्ष हेच आहे आणि ते सर्वांना प्राप्त होईल. फक्त काय फरक इतकाच आहे, कालांतराने क्रमाने प्राप्त होईल आणि या ठिकाणी ज्ञानाने त्याला साक्षात प्राप्त होईल, एवढाच याचा भेद आहे. पण हा भेद काही ह्या अज्ञानी लोकांच्या लक्षात येत नाही. पै सम्यक येणे अनुभवे जीही देखिले तत्व आघवे ते दोही तेही ऐक्य भावे मानिती गा. आज एक आमचे मित्र आले होते, त्यांनी सांगितलं हे जे कांडत्रय गीतेमध्ये तुम्ही मानता, तर याच्यामध्ये ज्ञानेश्वरीचा जेव्हा आश्रय घेऊन आपण चिंतन करतो, मूळ गीतेचं तर त्यांनी सांगितलं माहीत नाही, पण ज्ञानेश्वरीचे ते चिंतक आहे. तर ते म्हणे कर्मकांड असलं तरी ज्ञानकांडाला सोडलेलं नाही, उपासनामध्ये सोडलं नाही, ज्ञानामध्ये ज्ञानाला सोडलं नाही. आणि पुन्हा माऊलींची एक ओवी आहे की हे जे शास्त्र आहे हे सगळं ब्रह्मज्ञान प्रतिपादन परीक्षा तैसे हे गीताशास्त्र जे आहे ते ब्रह्मज्ञानाचंच निरूपण करणार आहे अशा अर्थाची ओवी आहे ना. तर ती ओवी त्यांनी सांगितली आणि ते म्हटले की मग याचा अर्थ ज्ञानाच्या ज्ञानप्रधान हे शास्त्र, आत्मा अवतरित ज्ञानप्रधान हे शास्त्र, आत्मा अवतरविते मंत्र नाही. तर हे ज्ञानप्रधान शास्त्र, ते साचची बोलाचे नव्हे हे शास्त्र, परी संसार जिनते शस्त्र, आत्मा अवतरविते मंत्र अक्षरी हे. आता हे जरी म्हणायचं झालं, आत्म्याला अभिव्यक्त करणारं हे मंत्र, आत्मा अवतरविते मंत्र ही अक्षरं आहेत. याचाच अर्थ आत्म्याची अभिव्यक्ती म्हणजे आत्म्याचं यथार्थ ज्ञान करून देणारं हे शास्त्र आहे. तेव्हा गीतेमध्ये ज्ञानच प्रामुख्याने आहे. म्हणून कर्म जरी सांगितलं तर ज्ञानाधिष्ठित आहे, उपासना जरी सांगितली ज्ञानाधिष्ठित अशा स्वरूपाची आहे. आणि ज्या ठिकाणी जेव्हा तुम्ही म्हणता ज्ञानोत्तर प्रेमलक्षणात्मक भक्ती किंवा ज्ञानलक्षणात्मिका भक्ती असं म्हणता, तेव्हासुद्धा त्याचं अधिष्ठान कोण आहे? ज्ञानच आहे. असं नाही का तुम्हाला म्हणता येणार. आम्ही म्हटलं की बा हेच मान्य केलं पाहिजे, किंबहुना माऊलींचं अशाच प्रकारचं मनोगत आहे. तर तीच गोष्ट या ठिकाणी सांगतात की पै सम्यक येणे अनुभवे. सम्यक म्हणजे यथार्थ वस्तू जशी आहे तसा जर तिचा अनुभव घेतला आणि जर यथार्थ अनुभव असला तर सम्यक अनुभवाचा कधीच आपलाप किंवा निषेध करता येत नाही. दगडावरच्या रेघेसारखं ते आकाट्य सिद्धांत रूपाने तो अनुभव असतो. म्हणून अशा अनुभवाने ज्यांनी हे तत्व आघवे देखिले, जी म्हणजे ज्या महापुरुषांनी, ज्या भाग्यवानांनी हे तत्व म्हणजे यथार्थ वस्तू जशी आहे तशी त्या वस्तूला पाहिलं म्हणजे तिचा तळहातावरच्या आवळ्यासारखा साक्षात अनुभव घेतला ज्या महापुरुषांनी, त्या महापुरुषांना त्यांनी काय केलं? दोही ते ऐक्य भावे मानिती गा. ते दोन्हींचं काय आहे? ऐक्य. मार्ग तरी अनानी परी एकवटती निदानी. मार्ग जरी भिन्न भिन्न असले तरी शेवटी ते कुठं एकवटतात? सगळे मोक्ष स्वरूपाच्या ठिकाणी सर्व एकवटतात. आणि या ठिकाणी मार्ग भिन्न असले म्हणून त्या मार्गामध्ये मिळणारं फल भिन्न आहे असं महापुरुषांचा अनुभव पण नाही आणि श्रुतीचं
तात्पर्य पण नाही. कारण कोणती गोष्ट करताना आपल्याला एक श्रुती, युक्ती आणि अनुभव, यापैकी इथं अनुभव आणि श्रुती ह्या दोन प्रमाणाने गोष्ट सिद्ध आहे की साधनं वेगवेगळी असली तरी त्याचं गंतव्य, प्राप्तव्य, फल हे एकच आहे. आणि जे ज्ञानी लोक आहे ते मात्र दोही ते ऐक्य भावे मानितिगा. दोही ते म्हणजे कर्मयोग आणि कर्म संन्यास ह्या दोघांचं ऐक्य आहे असंच मानतात. आपण एक दिवस चिंतन केलं होतं की हा एक म्हणत होता माझा मामा पुण्यातला सर्वात मोठा गायक आहे, एक म्हणत होता माझा काका पुण्यातला गायक सर्वात श्रेष्ठ आहे. आणि त्यांनी सांगितलं असं असूच शकत नाही, माझा मामा हाच सर्वश्रेष्ठ पुण्यातला गायक आहे. आणि ते स्टेशनवर उतरून वेगवेगळ्या रिक्षाने जेव्हा गेले तेव्हा ज्या घराच्या पुढं तो गेला त्याच घराच्या पुढं त्याचा मित्र जो वादामधला तो तिथं उपस्थित होता. कारण याचा जो काका भीमसेन जोशी होता तो त्या दुसऱ्याचा मामा होता. त्याप्रमाणे या ठिकाणी आपण जरी कितीही कर्मयोग आणि ज्ञानयोग यांच्यामध्ये ज्येष्ठ कनिष्ठ किंवा फलभिन्नता प्रतिपादन केली तरी हे दोन्ही मार्ग जे आहे ते परमफल मोक्षालाच प्राप्त करून देतात किंवा मोक्षापर्यंतच पोचतात असं सांगतात. विद्यांच अविद्यांच यस्तद्वेदो उभयं सह अविद्यया मृत्युम तीर्त्वा विद्यया अमृतम अश्नुते असं उपनिषदामध्ये देखील सांगितलेलं आहे. नामाचेनी अनारिषेपणे एका पुरुषाते बोलावणे दोही मार्गी जाणे हीच उभी मग पाहिजे. दोही मार्गी जाणे एकाची ठाया. एकाच पुरुषाला एक काय म्हणतो दादा म्हणतो, एक बाबा म्हणतो. याचं कारण काय, नातू आजोबा म्हणतो, मुलगा त्याला दादा म्हणतो, पण दोन्ही काही एकाच पुरुषाला बोलावतात. तसं मार्ग तरी दोन्ही परी एकवटती निधानी. मार्ग दिसायला दोन असले तर ते काय होतात एकाच ठिकाणी जाऊन पोचतात. आपण ते संस्कृतचा श्लोक आहे ना, सर्व देव नमस्काराः केशव आकाशात पतितम तोयम यथा गच्छती सागरम. आकाशातून पडलेलं पाणी हे जसं समुद्राला मिळतं तसं अनेक कोणत्याही देवाला नमस्कार केला तरी तो एकाच परमात्म्याला प्राप्त होतो. सर्व देव नमस्काराः केशवम प्रतिगच्छती. हीच गोष्ट आता 5व्या श्लोकात भगवान सांगतात. यत् सांख्यै प्राप्यते साधनं योगैरपि गम्यते एकं सांख्यं च योगं च यः पश्यति स पश्यति. यत् सांख्यै प्राप्यते स्थानं तद्योगैरपि गम्यते एकं सांख्यं च योगं च यः पश्यति स पश्यति. यत् सांख्यै प्राप्यते स्थानं तद्योगैरपि गम्यते एकं सांख्यं च योगं च यः पश्यति स पश्यति. यत् स्थानं सांख्यैः प्राप्यते तत् योगैः अपि गम्यते यः सांख्यं च योगं च एकं पश्यति सः पश्यति. या ठिकाणी सांगतात यत् स्थानं जे स्थान सांख्यैः प्राप्यते. सांख्य म्हणजे जे सांख्यांच्या द्वारा म्हणजे कर्मसन्यास करणाऱ्या पुरुषांना त्या इथं सांख्य म्हटलेलं आहे. कर्माचा विधिपूर्वक परित्याग करून श्रवणादी अंतरंग साधन करणाऱ्या पुरुषांना जे फल प्राप्त होतं यत् प्राप्यते त्यांना जे प्राप्त केलं जातं तत् योगही अपि. ते योग म्हणजे कर्मयोगाचं अनुष्ठान करणाऱ्या पुरुषाला तेच गम्यते नाम क्रमाने तेच प्राप्त केलं जातं. म्हणून या सांख्यंच योगंच जो या ठिकाणी सांख्य म्हणजे ज्ञानलक्षण असणारा संन्यास किंवा योगंच किंवा त्या ज्ञानलक्षण असणाऱ्या संन्यासाचा उपाय. तिथं काय आहे कर्मसन्यास हे उपेय आहे आणि कर्म हा त्याचा काय आहे कर्मनिष्ठा हा त्याचा उपाय आहे. हे दोन्ही मार्ग जे आहे तर ते दोन्ही मार्ग एकम सांख्यंच योगंच हे दोन्ही मार्ग एकच आहेत. एकच आहे म्हणजे काय दोन्ही मार्ग एकाच मोक्ष फलाला प्राप्त करून देणारे आहेत. म्हणजे कर्मानुष्ठान जे आहे ते निष्काम कर्मानुष्ठान ईश्वर अर्पण बुद्धीनं केलेलं तेही
विविधिशाधिका चित्तशुद्धी विविधिशा गुरुप्राप्ती ह्या क्रमाने मोक्षालाच घेऊन जातं आणि ज्ञानसुद्धा मोक्षालाच घेऊन जातं, म्हणजे मोक्षालाच प्राप्त करून देतं. म्हणून या ठिकाणी भगवान सांगतात या सांख्यंच योगंच जो एकम पश्यती, जो सांख्ययोग आणि म्हणजे कर्मसन्यासयोग आणि कर्मयोग हे दोन्ही एकच आहेत. एकच आहे म्हणजे अनुष्ठान पद्धती जरी भिन्न दिसल्या तरी फलामध्ये भिन्नता नाही असं जे पाहतात. तर एकम सांख्यंच योगमचे या पश्यती, सांख्य आणि योग हे दोन्ही एकच फलाला प्राप्त करून देणारे आहेत, एकरूप आहेत किंवा एकाच ठिकाणी जाऊन मिळतात असं जो पाहतो या पश्यती म्हणजे जाणतो, खरा सहा पश्यती त्यांनी त्या मार्गाला जाणलेला आहे. नाही तर त्याला कर्मयोगही कळाला नाही आणि ज्ञानयोगही कळाला नाही. कर्माचं फल भिन्न, ज्ञानाचं फल भिन्न, त्यांच्या अधिकारी भिन्न, स्वरूप भिन्न, म्हणून फलामध्ये ऐक्यता कधीच होत नाही, ते भिन्नच राहतात. असं जर कोणी समजत असेल तर त्याला खरं सम्यक न पश्यती, त्याला खरं कळलं नाही. आणि मार्ग तरी दोन्ही परी एकवटती निदानी असा म्हणेल तर जशी सिद्ध साध्य भोजनी तृप्ती एक. त्यांनी सांगितलं एखाद्याने काय केलं की स्वयंपाक तयार केला आणि स्वतः खाल्ला, त्याला तृप्ती मिळणार की नाही. आणि एखाद्याने स्वयंपाक न करता आयता खाल्ला तयार केलेला, त्यालाही तृप्ती होईल की नाही. तसं कर्मसन्यास हे आयत भोजन आहे. तशी दोन्हीही मते सुचिती एका कारणाते परी उपास्थिते योग्यते अधीन आहे. दोन्ही कुठं मोक्षालाच प्राप्त होतात, परंतु त्याचं अनुष्ठान करणं हे त्याच्या अधिकारावर अवलंबून आहे, एवढाच याचा भाग. अशा रीतीनं एकम सांख्यंच योगंच यह पश्यती सह पश्यती, तोच खरा याला जाणतो. आणि सांखी जे पाविजे तेची योगी गमिजे मनोनी ऐक्य दोईते सहजे यापरी. लगेच तुम्ही म्हणाल दोघांचे अनुष्ठानाचा अधिकारी एकच आहे असं आम्ही कधी म्हणणार नाही. सूर्यप्रकाश आणि अंधकार यांच्यामध्ये जसा परस्पर विरोध आहे तसा जो ज्ञानाचा अधिकारी आहे तो कर्माचा नाही आणि कर्माचा अधिकारी आहे तो ज्ञानाचा नाही. परंतु या ठिकाणी सांखी जे पाविजे, सांखी म्हणजे कर्मसन्यास किंवा ज्ञानमार्गाचा आश्रय करणारे असे लोक, सांख्य म्हणजे ज्ञानमार्गाचा आश्रय करणारे, त्यांना जे पाविजे म्हणजे जे त्यांना प्राप्त होतं तेची योगी गमिजे. आणि त्यालाच हा योगी, इथं योगी शब्द म्हणजे कोणता, अष्टांग योगी नाही तर कर्मयोगी, कर्माचा अनुष्ठान करणारा पुरुष हा जो ज्ञानी पुरुष ज्याला प्राप्त होतो, ज्या मोक्षाला प्राप्त होतो तेच मोक्षस्थान या ठिकाणी किंवा ते मोक्षस्वरूप कर्मयोगाचं साधन करणाऱ्याला गमिजे, त्याला तोही प्राप्त होतं. म्हणून ऐक्य दोईते सहजे यापरी. अनुष्ठानाचं अधिकारी सारखे आहेत असं आमचं म्हणण्याचं तात्पर्य नाही. या ठिकाणी फक्त दोघांनाही फल ऐक्य आहे, फल मात्र दोघांना सारखंच प्राप्त होतं. म्हणून या अर्थाने आम्ही म्हणतो की दोन्ही काय आहेत, एकम सांख्यंच योगे. सांख्ययोग आपलं सांख्ययोग आणि कर्मयोग ह्या दोघांचं ऐक्य आहे म्हणजे फल ऐक्य आहे, म्हणजे त्या दोघांनाही एकच फल मोक्षफल प्राप्त होतं असं आम्ही मानतो. म्हणजे असं कोण मानतात, जे अनुभवी पुरुष आहे तेही मानतात आणि श्रुतीनेही ही गोष्ट सांगितलेली आहे आणि युक्तीनं सिद्ध आहे. मार्ग दोन आहे पण एकाच ठिकाणी एकाच गावाला जाऊन पोचतात की नाही. सिद्ध साध्य भोजनी तृप्ती एक हा पण दृष्टांत आहे की नाही. मग श्रुती, युक्ती आणि अनुभव या गोष्टीनं कर्म आणि ज्ञान हे दोन्हीही मार्ग एका मोक्षफलापर्यंतच घेऊन जातात असं माऊली सांगतात. का पूर्वापर सरिता भिन्न दिसती पाहता परी सिंधू मिळणी ऐक्यता पावती शेखी. या ठिकाणी नद्या जरी दोन असल्या तरी शेवटी समुद्राला एका जाऊन मिळतात की नाही. अशा अनेक प्रकारच्या युक्ती किंवा उपपत्ती आहेत. श्रुती प्रमाण आहे आणि स्मृती प्रमाण आहे, पुराण प्रमाण आहे, संत वाङ्मय प्रमाण आहे आणि अनेक प्रकारच्या आता ह्या 2-4 युक्ती आपण सांगितल्या याप्रमाणे.
देखे, अजून एक युक्ती सांगतात, देखे आकाशा आणि अवकाशा भेदू नाही जैसा तैसे ऐक्य योग संन्यासा ओळखे जो. आता हे चिंतन चालू असताना कोणालाही काही शंका आली किंवा कोणाचं काही एखाद्या चिंतनात अपूर्वता असली तर लगेच बोला, म्हणजे सर्वांच्या लक्षात येईल. आपलं सरळ चिंतन चालू आहे, याच्यामध्ये जर काही कोणाला शंका वाटली तर लगेच विचारा. इथं दुसरं हे काय आहे की ह्या गीतेचा सुरुवात जी आहे ही निष्काम कर्मयोगापासूनच आहे आणि याचा आरंभ जो आहे तो नैष्कर्म्य स्थितीमध्ये आहे. त्यामुळे याच्या सकाम कर्माचा विषयच नाही गीता किंवा ज्ञानेश्वरी. देखे आकाशा आणि अवकाशा भेदू नाही जैसा तैसे ऐक्य योग संन्यासा ओळखे जो. आता या ठिकाणी आपल्याला हे सांगतात, आपल्याला वरवर वाटतं कर्मकांडातला आहे हा ज्ञानकांडातला आहे, परंतु माऊली असं सांगतात तुम्हाला काय पाहिजे खरं, तुम्ही त्याला काय कृतकृत्यता होण्यासाठी मोक्ष प्राप्त होणं हे तुमचं परम ध्येय किंवा परम गंतव्य प्राप्तव्य आहे. ह्या बाबतीत काय आहे सगळ्यांची ऐक्यता आहे. इतकंच नाही, कोणी जर म्हटलं मला ज्ञान नाही पाहिजे, मला भक्ती पाहिजे, कोणी म्हटलं मला मोक्ष नाही पाहिजे, तरी अर्थ काय होतो की तुम्हाला मोक्षच पाहिजे, दुःखाच्या आत्यंतिक निवृत्तीपूर्वक परमानंदाची प्राप्ती अपेक्षित आहे ना, म्हणजेच तुम्हाला मोक्ष पाहिजे आहे. आणि मोक्षाचं साधन एकच आहे, नान्य हा पंथा विद्यते आहे नाही, याचा अर्थ तुम्हाला ज्ञानच अपेक्षित आहे. आता ते ज्ञानाचा अधिकार कमी पडला, तुम्हाला ज्ञान पाहिजे, तर तुम्हाला कर्मयोगाचं अनुष्ठान जे ते कशासाठी आहे, ज्ञानयोगासाठीच आहे, प्रतिबंध निवृत्तीसाठी आहे. आणि प्रतिबंध निवृत्तीद्वारा ज्ञानयोगाच्या साधनाने तुम्हाला मोक्षच हवा आहे, अशा प्रकारचा त्याचा अर्थ होतो. बरोबर ना. त्यामुळे कोणी जरी काही म्हटलं तरी ते म्हणतात हे म्हणणं कसं आहे, देखे आकाशा आणि अवकाशा भेदू नाही जैसा तैसे ऐक्य योग संन्यासा ओळखे जो. ह्या जगामध्ये तो पुरुष खरा बुद्धिमान आहे की तुम्ही म्हणले की ही सगळी आकाशगंगा, ही सगळी आकाशगंगा कुठे आकाशामध्ये. एक म्हणलं आकाशामध्ये नाही, ही जी पोकळी आहे ना, ह्या पोकळीमध्ये आकाशगंगा सगळी सामावलेली आहे. अर्थ काय झाला, आकाश आणि अवकाशा, आकाश आणि अवकाश भेदू नाही जैसा, त्याच्यामध्ये कोणता भेद आहे, अर्थात कोणत्याही प्रकारचा भेदच नाही. तैसे ऐक्य योग संन्यासा ओळखे जो. तसं दोघं योग आणि म्हणजे कर्मयोग आणि कर्मसन्यास ह्या दोघांचं ऐक्य आहे, म्हणजे एकवटती निधानी, दोन्ही हे मोक्षालाच प्राप्त करून देतात असं जो ओळखे, जो असा संशय विपर्यय रहित याविषयी जो जाणतो, असा जो पुरुष आहे ना, तयाशीच जगी पाहले आपण पे तेनेची देखिले जया सांख्य योग जाणवले भेदेविन. या ठिकाणी सांगतात तयाशीची, ज्याला कर्मयोग आणि कर्मसन्यास हे दोन्ही मार्ग एकाच स्वरूपाला मोक्षालाच प्राप्त करून देतात असं ज्याने जाणलं, तयाशीच जगी पाहिले, त्यालाच ह्या जगामध्ये मनुष्य देहाला आला तर त्याला पाहिले म्हणजे त्याला उजाडलं, म्हणजे त्याला ही ज्ञानाची पहाट त्याच्या जीवनामध्ये झाली. आणि आपण पे तेनेची देखिले, आणि त्याच पुरुषाने खरं आपल्या स्वरूपाला पाहिलेलं आहे. जर मनुष्य ज्ञान आणि कर्म ह्या दोन मार्गांच्या गंतव्य प्राप्तव्य फल याच्यामध्ये भेद पाहत असेल तर त्याला या ठिकाणी आपल्या स्वरूपाचं ज्ञानच झालं नाही. म्हणजे फलबलकल्पे जर कर्मकांड आणि ज्ञानकांड, कर्मसन्यास आणि कर्मयोग याच्यामध्ये जर एखादा तरतम भावाने त्याची सिद्धी करण्यात किंवा तशी दृष्टी ठेवून जर त्याचं चिंतन करील किंवा अनुष्ठानात प्रवृत्त असेल तर त्याला आपल्या स्वरूपाचं कधीच ज्ञान झालं नाही असं फलबलकल्प तुम्ही म्हणू शकता. आणि दोन्ही मार्ग एका परमात्म्यालाच प्राप्त होतात असं जर कोणी म्हणत असेल तर आपण पे तेनेची देखील त्याला आत्मज्ञान झालेलं आहे. कारण ज्ञानाचं फल काय आहे, ज्ञानश्रेष्ठ आणि कर्मश्रेष्ठ हा दुराग्रह झाला. आणि तिथं काय सांगितलेलं आहे, बुद्धेर फलम अनाग्रह. ज्या पुरुषाला खरं ज्ञान झालं त्या ज्ञानाचं फल काय आहे, त्याचा आग्रह सुटला. वडिया बाबांनी सांगितलं, त्यांनी सांगितलं मोक्षाचा अधिकारी कोण,
तर त्यांनी सांगितलं ज्याला मोक्ष पाहिजे ते सगळे त्याच्यात, जसं आपण म्हणतो भक्ती सर्वाधिकार सेवे, तसं ज्ञानाचं फल मोक्ष जर पाहिजे असेल तर मोक्ष कोणाला मिळतो? हा ती तर गोष्ट वेळ, ज्याला पाहिजे त्याला मोक्ष मिळतो. त्या मोक्ष ज्ञानाने मिळतो का कर्माने मिळतो का उपासनेने मिळतो? ज्याची जशी ब्राह्मण कल्पना असेल त्या कल्पनेने त्याला मोक्ष मिळतो. कोणी जर म्हटलं तीर्थाटनाने मोक्ष, तर तीर्थाटनाने मिळतो, कारण मोक्ष ही कल्पना आहे की नाही? मोक्ष ही बंध सापेक्ष केलेली कल्पना आहे. त्याच्यात आम्ही तुम्हाला एक विचाराची कक्षा म्हणून ज्ञानाने मोक्ष असं म्हणतो. उडिया बाबा म्हणतात ज्याला पाहिजे त्याला मोक्ष मिळेल, कारण नित्यमुक्त आहेच आहे. तो काही कल्पना केली त्यांनी आणि मी त्याची मुक्ती मिळते म्हणली तर त्याची आईशी मुक्ती असे सहज काय ते आता परिसवू तुझं जे ज्ञानांबुज द्विरेफ म्हणून की ना, अशा प्रकारचं सांगितलं. तसं या ठिकाणी खरं तर ही गोष्ट पाहिजे. आणि इथं लोक काय म्हणतात कर्माने मिळणार का उपासनेने मिळणार? मोक्ष हे स्वतंत्र मोक्ष, आपलं कर्म हे स्वतंत्र मोक्षाचं साधन आहे की कर्मसहित असणारी उपासना आहे का कर्मसहित ज्ञान आहे का उपासना हे स्वतंत्र साधन आहे का कर्मासहित उपासना आहे की ज्ञानासहित उपासना आहे? अशा प्रकाराने प्रत्येक ज्याला आपण समसमुच्चय म्हणतो याचा विचार करतात. आणि लोकांचं आयुष्य समसमुच्चयाचं खंडन करून क्रमसमुच्चयात जातं. पण क्रमसमुच्चयातल्या कर्मयोगाच्या अनुष्ठानापासून होणारा प्रारंभ तसाच राहतो. आणि त्यामुळं त्या लोकांना पदरात काही फारसं पडत नाही, किंवा त्यांच्या पदरात काय मिळालं ते फारच थोडं मिळतं आहे की नाही, अशी स्थिती आहे. म्हणून माऊली या ठिकाणी आपल्याला सांगतात तयाशीत जगी पाहिले, त्यालाच खरं जगामध्ये पाठ झाली, ज्ञानाचा प्रकाश झाला की ज्याने आपण पे तेनेचे देखील की त्यांनीच खरं आपल्या आत्मस्वरूपाला पाहिलं. मी कोण आहे याची खरी त्याला ओळख झालेली आहे. त्यामुळे त्याचा आग्रह राहिलेला नाही. जया सांख्य योग जाणवले भेदेविन, आणि ज्या पुरुषाला हा सांख्य म्हणजे कर्मसन्यास आणि योग म्हणजे कर्मयोग हे भेदेविन जाणवले, म्हणजे यांच्यामध्ये कोणताही फलप्राप्ती संबंधाने भेद नाही असं त्याला जाणवलं, म्हणजे असा त्याचा बुद्धीचा निश्चय झाला असं सांगतात. आता या ठिकाणी पुन्हा जर आपल्याला असं वाटेल की हा जो संन्यास आहे आणि हा जो कर्मयोग आहे आणि कर्मसन्यास आहे त्याच्यामध्ये कोणाला हे फल प्राप्त होईल आणि कोणाला प्राप्त होणार नाही, तर हे दोघांनाही प्राप्त होणार. पण त्याच्यामध्ये आणखी काही तरतमभाव करता येईल का अनुष्ठानाविषयी? मागे एक भाग सांगितला की अनधिकारी पुरुषाने केलेल्या कर्मसन्यासाच्या अनुष्ठानापेक्षा त्याने केलेला कर्मयोग हा अधिक सुगम आणि योग्य आहे असं सांगितलं. तसंच काहीसं तत्व या श्लोकामध्ये सांगतात. संन्यासस्तु महाबाहो दुःखमाप्तुमयोगतः योगयुक्तो मुनिर्ब्रह्म न चिरेणाधिगच्छति. संन्यासस्तु महाबाहो दुःखमाप्तुमयोगतः योगयुक्तो मुनिर्ब्रह्म न चिरेणाधिगच्छति. संन्यासस्तु महाबाहो दुःखमाप्तुमयोगतः योगयुक्तो मुनिर्ब्रह्म न चिरेणाधिगच्छति. आता या श्लोकामध्ये एक उपाय आहे. कर्मयोग हा उपाय आहे आणि कर्मसन्यास हा उपेय आहे, या अर्थाचं निरूपण भगवान अर्जुनाला करीत आहेत. संन्यासः तु महाबाहो दुःखम आप्तुम अयोगतः योगयुक्तः मुनिः ब्रह्म न चिरेण अधिगच्छति. हे महाबाहो, हे पराक्रमी असणारे अर्जुना, तू परंतु संन्यासः आप्तुम दुःखम. संन्यास म्हणजे कोणता संन्यास? खरा संन्यास. तुका म्हणे सोयी संन्यास छोडे आसत नकीही, ज्याच्यामध्ये शरीराभिमान किंवा मी शरीर आहे या भावाचा किंवा संकल्पनेचा पूर्णपणे उपशम झालेला आहे अशी जी स्थिती आहे त्याला म्हणतात संन्यास. किंवा आपण कालच पाहिलं काय तुका म्हणे तो कहे तुका सो संन्यास छोडे आत तनकी, आणि दुसरं काल पाहिलं होतं संन्यास तो त्याग संकल्पाचा त्याग करणं हा खरा संन्यास आहे.
आयसा घेई कारे संन्यास करी संकल्पाचा नाश. अशा प्रकारचा असणारा हा जो संन्यास आहे तो संन्यास कसं हे महाभावो तू, परंतु हा जो कर्मसन्यास आहे तो कर्मसन्यास अयोगतः आप्तुम दुःखम. त्यांनी सांगितलं अयोगतः म्हणजे कर्मयोगाचा अनुष्ठान न करता, या ठिकाणी कर्मयोगाचा अनुष्ठान न करता आप्तुम हा कर्मसन्यास प्राप्त होणं हे दुःखम अत्यंत दुःखदायक किंवा कठीण आहे. योगयुक्त हा त्याच्याऐवजी जर एखादा पुरुष योगाने म्हणजे कर्मयोगाच्या अनुष्ठानाने युक्त किंवा संपन्न होऊन जर झालेला जर असेल तर तो मुनीही तो परमात्म्याचं मनन करणारा असा जो पुरुष आहे तो ब्रह्म न चिरेन अधिगच्छति. तो त्या ब्रह्माला म्हणजे तत्वतः परमार्थ संन्यासाला म्हणजे परमार्थ संन्यासाला म्हणजे काय मोक्षाला न चिरेन अधिगच्छति. तो चिरेन म्हणजे फार कालाने, पण न चिरेन म्हणजे आधी काल न लागता म्हणजे सत्वर किंवा लवकरात लवकर शीघ्र असा तो अधिगच्छति. तो पुरुष ह्या परमार्थ काय असणारा जो संन्यास किंवा ब्रह्म त्या ब्रह्म न चिरेन अधिगच्छति. योगयुक्त हा मुनी, या कर्मयोगाने युक्त असणारा मुनी हा न चिरेन म्हणजे तत्काल ब्रह्म अधिगच्छति. त्या ब्रह्मस्वरूपाला तो तत्काल प्राप्त होतो. म्हणून या ठिकाणी सांगतात की असं असल्यामुळं हा कर्मयोग जो आहे ना फार विशेष गोष्ट आहे. कर्मयोगो विशिष्यते. कर्मश्रेष्ठ काय आहे बघा बरं का, एक चांगलं चिंतन लक्षात घ्या. जेव्हा आपण थोडंसं पक्षपात घेऊन ज्ञानाचा पक्षपात घेऊन किंवा एककल्लीपणाने जेव्हा ज्ञानकांडाचं वेदांताचं चिंतन करतो त्याच्यामध्ये असं कुठं सांगितलेलं आहे का की याच्या ठिकाणी कर्म आणि ज्ञान सारखे कुठं सांगितलेलं नाही. बरं, कर्माने मोक्ष होतो हा सिद्धांत मान्य केला आहे का? बरं, कर्म आणि ज्ञान यांचा समसमुच्चय तरी मान्य केला आहे का? का हे दक्षिण आणि उत्तर ध्रुवासारखे परस्पर विरोधी आहेत असं वर्णन केलं. बरं जाऊ द्या, ज्या वेळेला आपल्याला मोक्ष प्राप्त करायचा तर मोक्ष प्राप्त करणारा एखादा कर्माचा अधिकारी, चांगलं लक्षात घ्या, कर्माचा अधिकारी आहे आणि त्याला काही संत संगतीमध्ये सत्शास्त्राचं श्रवण होऊन मोक्ष प्राप्तीचं साक्षात साधनत्व तत्त्वज्ञानाला आहे असं त्याला होऊ शकतं की नाही? आणि असा पुरुष विधीपूर्वक कर्मसंन्यास विविधीचा संन्यासही करू शकतो की नाही? आणि अशा वेळेला त्याच्या अंतकरणात ईशत मल आणि म्हणजे किंचित मल आणि विक्षेपही असू शकतात की नाही? आणि असा मनुष्य जर श्रवण करायला लागला, श्रवण करायला प्रवृत्त झाला आणि त्याच्या अंतकरणात ही गोष्ट लक्षात आली की आपल्या अंतकरणामध्ये अजूनही पापवासना किंवा अंतकरणाची चंचलता विद्यमान आहे आणि आपण तर काय हे संन्यास्य आता संन्यस्त झालेलोच आहोत आणि ह्या मार्गामध्ये श्रवणादी अंतरंग साधनामध्ये प्रवृत्त झालेलो आहोत, पण आपला अधिकार कमी आहे हे त्याला जाणवलं. बरोबर ना? मग अशा वेळेला काय आहे की चित्तशुद्धीचा अभाव आहे. मग अशा वेळेला जर त्या पुरुषांनी गुरूंना विचारलं तर मग मी आता चित्तशुद्धीचा उपाय कर्म करू का, निष्काम कर्माचं अनुष्ठान करून चित्तशुद्धी करून परत तुमच्याजवळ येऊ का? तर गुरुजी त्याला काय म्हणतात? नको. कारण काय म्हणतात ते यांनी काय आता तू ह्या मार्गावर आलेला आहे ना तर आता तू ह्याच मार्गाने चाल. कारण काय आहे की ह्या मार्गाला सोडून जर परत मागं गेला ना तर त्यांनी काय सांगितलं, करम लेढी न्याय सांगितला की एका माणसाला हातात काय दिलं, लोणी, त्याने ते लोणी टाकून दिलं आणि नंतर हात चाटायला लागला. तसं आता तू ह्या ज्ञानमार्गात प्रवृत्त झालेला आहेस तर आता तू ह्या ज्ञानमार्गाचा त्या करू नको. आता दात ओठ खाऊन कसंही पडत अडखळत पण आता ह्याच मार्गाने तू ह्याच जिन्याने तू जा असं ज्ञानकांड सांगतं की नाही? विशेषतः जेव्हा औपनिषदीय तत्त्वज्ञानाचं चिंतन करतो तर हा एक सांप्रदायिक परंपराच अशी आहे की याला करम लेढी न्याय म्हणतं, आहे की नाही? खरं सांगा, गीता असं सांगते का? गीतेचं पण तात्पर्य तसंच आहे.
गीतेचं तात्पर्य तसंच आहे, पण गीता तसं म्हणजे साक्षात बोलण्यातून तसं प्रतिपादन स्पष्टपणे दिसत नाही. याचं कारण काय आहे? गीतेनं बुद्धिभेदम जनयेत आज्ञानाम कर्मसंगीनाम जोषयेत सर्व कर्माणी विद्वान युक्त समाचरण. हा सगळ्यांचा म्हणजे हृदयाला कवटाळण्यासारखा सगळ्या मानव मात्रांना का ग्रंथ झाला, तर ह्या ग्रंथामध्ये गीता मैयाने अत्यंत मृदू किंवा ममत्व जीवाचं काय आहे अत्यंत आत्मीयत्व धारण करून त्याच्या पोटात मायेच्या ममतेने शिरून किंवा मायेच्या ममतेने त्याला पोटात घेऊन त्याचा आध्यात्मिक उत्थान करण्याचा प्रयत्न देण्या इतकं या कर्मयोगाला इतकं मोठ्या उच्च स्तरावर नेऊन ठेवलेलं आहे. असं म्हटलं तर काय हरकत नाही ना. गीता क्रमलेडी न्याय सारखं कुठं चिंतन करते का? कुठं करत नाही. पण वेदांतात विचार सागर करायला लागलं पंचदशी तर लगेच येतं, ऐके नाही. क्रमलेडी न्याय पंचदशी तर स्पष्टपणे त्याला क्रमलेडीच म्हटले ना, की या ठिकाणी लोणी टाकून दिलं. तसं नाही. जर एखादा पुरुष आहे तर तो पुरुष कर्मयोगाचं अनुष्ठान करत असेल तर उलट त्यांनी काय करावं, कर्मयोगाचं अनुष्ठान खूप चांगल्या प्रकाराने जोपर्यंत त्याला विविधिशा निर्माण होत नाही, अंतःकरण शुद्धी होत नाही, जोपर्यंत त्याच्या अंतःकरणाची स्थिरता होत नाही, तर अशा प्रकारचा मल्लविक्षेपाची निवृत्ती होईपर्यंत त्यांनी जर अनुष्ठान केलं असेल तर तो खरा हा ज्ञानाचा अधिकारी आहे. हेही गीतेने तितकंच मानलेलं आहे. म्हणून सांगतात की यात हां म्हणजे काय म्हणायचं तुम्हाला, पूर्वावस्थेमध्ये चित्त शुद्ध होण्यासाठी केलेलं आहे, पण चित्त झाल्याशिवाय ज्ञान अंतःकरणात ठसत नाही हेही गीतेनं ठासूनच सांगितलेलं आहे, मान्य केलेलं आहे. म्हणून नंतर त्याला कर्मलेडी म्हणण्यापेक्षा कर्माचं योग्य प्रकाराने अनुष्ठान करून जो मनुष्य ज्ञानाचा अधिकारी झाला तर तो अधिकाऱ्यामध्ये त्याला ज्ञान हे काय झालं, उपेय झालं आणि ज्ञान त्याचा काय झाला, उपाय झाला. हाच क्रम जो आहे तर हा क्रम सांगणंच काय आहे, चांगलं आहे की नाही, हे योग्य आहे. याच्यामुळं पुरुषांचा बुद्धिभेद होईल का, होणार नाही. अशा प्रकारचं गीतेने कर्माचं स्वरूप सांगितलं. आता सांगतात काय, संन्यासस्तु महाबाहो दुःखम आप्तुम अयोगत. हेच आहे ना, योगयुक्तो मुनिर्ब्रह्म न चिरेन अधिगच्छति. अशा प्रकाराने जर कर्मयोगाचं अनुष्ठान करेल तर त्या असंही नाही का त्याला फार काळ लागतो. कारण तुम्ही लगेच घाबरून जाल की माऊलीनं तर असं सांगितलं, तो हळूहळू ढाळे ढाळे केतुलेनी एके वेळे. तिथं सांगितलं याच्या ठिकाणी तिथं त्याला सात्विक धैर्य धरण्यासाठी सांगितलं. पण खरं ज्या वेळेला निष्काम कर्मयोगाची परिपक्व दशा येईल त्यावेळेला त्याला पुढं कोणताच उलट माऊलीच सांगतात, आयशेनी कर्मे साम्य दशा जेथ होय जेथ विरेशा तेथ सद्गुरू आपैसा भेटेचे गा. त्याला गुरु शोधायला जावं लागत नाही, गुरु त्याचा शोध घेत येतो. एवढं मोठं फळ आहे. आणि मग कशाला चिरेनं म्हणायचं का, न चिरेनं म्हणायचं, न चिरेनं त्याला कोणत्याही प्रकारचा वेळ लागत नाही. आता हां बोला. हां हा काय हरकत नाही ना. ब्रह्माला प्राप्त म्हणजे मोक्षाला प्राप्त होत नाही, म्हणजे तो कशाला प्राप्त होतो, कर्मसन्यासाला. आणि कर्मसन्यासाला प्राप्त झाल्यावरही त्याला मोक्षाला फार वेळ लागतो असं नाही. कर्मसन्यास झालेला असा जर पुरुष असेल, निष्काम कर्माचं अनुष्ठान करून कर्मविधीपूर्वक कर्माचा परित्याग करणारा, अशा पुरुषाला फक्त कानावचनाची भेटीच आहे. त्याला फक्त गुरुजींनी सांगितलं की तू काय आहे, मुक्त आहेस, नित्यमुक्त आहेस का. तो अहम ब्रह्मास्मी आहे शिवानी, एक वेळ पडता कानी, अविद्या निद्रा गेली पळोनी, तत्क्षणी जागिन्याला. म्हणून मोक्षासाठी म्हटलं किंवा ब्रह्मशब्दाचा अर्थ तुम्ही कर्मसन्यास असा घेतला तरी काही नाही. इतकंच नाही तर तुम्ही ब्रह्मशब्दाचा अर्थ वेद घेतला तरीसुद्धा वेदाचं तात्पर्य कळायला त्याला वेळ लागत नाही. तात्पर्य करण्यासाठी त्याला लागत. जसं तुकाराम महाराजांचे की आम्हाला काय वेद आम्ही काय तुका सहज बोले वाणी आणि तया घरी वेदांत आहे पाणी, अशी स्थिती त्याला प्राप्त होईल. ब्रह्मशब्दाने कर्मसन्यास घ्या किंवा कर्मसन्यासाचं फल घ्या, काय त्याच्यामध्ये काही फरक पडत नाही. किती श्लोक आहे, 6. संन्यासस्तु महाबाहो
दुःखमाप्तुम योगतः योग उलट इथं भगवंतांनी जाणीव करून दिलेली आहे सगळ्या मानव मात्रांना की तुम्ही या कर्मयोगाच्या संक्रमणातून जा, म्हणजे तुम्हाला कर्मसन्यासामध्ये प्रतिबंध येणार नाहीत आणि निष्प्रतिबंध तुम्हाला ब्रह्मज्ञान होऊन निष्प्रतिबंध ब्रह्मज्ञानाचं फल आनंदानुभूतीसुद्धा तुम्हाला होईल, आहे की नाही. अशा प्रकारे गीतेने हे कर्म उपासना किंवा ज्ञान असा क्रम जो आहे तो क्रम सांगितलेला आहे. आणि हा क्रम जर इथं आपल्याला समजला आणि त्याच्यामध्ये तुम्ही कुठे असा स्वामी महाराज तर म्हणायचे नाही, मग आता एखादा म्हणेल की मी काय करेल, मी जोर लावेल आणि आता मी कशाला मागं जाऊ, तर गीता त्याला नकार देणार नाही. त्याच्यामध्ये एखादा म्हणेल जर कर्मयोगाच्या अनुष्ठानातूनच माझी प्रवृत्ती होईल आता मी काय, तर गीता त्याला नाही म्हणणार नाही. याच्यामध्ये का स्वामी महाराज मग आता काय करायचं, ही दोन साधनं पडत, तू काही कर फक्त मरू नको म्हणायचे की कर्मयोग कर, उपासना कर, ज्ञान कर, समसमुच्चय कर, क्रमसमुच्चय कर, पण मोक्ष हे ध्येयासाठी ना काही कर तुझं व्यर्थ जाणार नाही, कारण परमार्थातलं काहीच व्यर्थ जात नाही आणि संसारातलं काहीच उपयोगाला येत नाही. म्हणून स्वामी महाराज म्हणायचे काही कर फक्त मरू नको. तसं गीतेचा हे काय सांगणे, काही कर पण मरू नको. हे सकळ पुन्हा सांगतात, तो युक्तिपंथे पार्था चढे मोक्ष पर्वता, तो महासुखाचा निमथा वैला पावे. आता फक्त इथं काय आहे, जो युक्तिपंथे, हे पार्था अर्जुना, जो युक्तिपंथे मोक्ष पर्वता चढे, जो युक्तीच्या पंथाने म्हणजे कसं, इथली युक्ती म्हणजे कोणती, कर्मयोगाची युक्ती म्हणजे निष्काम कर्मयोगाचं अनुष्ठान. आणि हे अनुष्ठान करताना जर कोणी मोक्ष पर्वतात चढे, जर तो मोक्ष पर्वतावर चढायला सुरुवात करील तर तो महासुखाचा निमथा वहिला पावे. तर महासुख म्हणजे कोणतं आहे, ब्रह्मसुख. आणि त्या ब्रह्मसुखाच्याही पुन्हा काय आहे, निमथा म्हणजे ब्रह्मसुखाचा जो माथा, ज्याचं जे सर्वात उच्च असणारं शिखर, गौरी शंकर एव्हरेस्ट, त्या ज्ञानाच्या किंवा मोक्षाच्या महासुखाच्या म्हणजे ब्रह्मसुख किंवा मोक्षसुख त्याच्या माथ्यावर पावे प्राप्त होईल. आणि किती काळाने प्राप्त होईल, बहुनाम जन्मना मानते का वहिला लगेच तत्काल तो त्या सुखाला प्राप्त होईल. आणि म्हणतात येरा योगस्थिती जया सांडे, ते नेहमी विवेकानंद स्वामींनी सारखं वर्णन केलेले कर्मयोगाचं वर्णन करत असताना की एखादा मनुष्य जिन्याने चढून जायचा, एक म्हातारा मनुष्य कसा एक एक पायरी टेकत कुठंतरी आधार घेत असा वर जिना चढून जातो. आणि तोच एखादा तरुण मनुष्य असला तर तो काय करतो, एका पायरीवर तिसऱ्या पायरीवर काही तर एका जागेवरून उडी मारतात आणि पाचव्या पायरीवर, पाचवीहून आठव्या पायरीवर असं, आणि 11व्या पायरीवरून घसरतो आणि पाय मोडतो. असे त्याच्यापेक्षा जो मनुष्य हळूहळू ढाळे जो जातो तो निश्चित पोचतो. हे तिथं सांगितलं, येरा योगस्थिती जया सांडे, ज्याला ही योगस्थिती म्हणजे निष्काम कर्माचं अनुष्ठान याचा जो परित्याग करतो आणि त्याने काय केलं, वायाची गा हव्यासी पडे, आणि उगीच ह्या ज्ञानकांडाच्या किंवा कर्मसन्यासाच्या हव्यासात म्हणजे छंदात पडतो. ते म्हणतात परिप्राप्ती कैही न घडे संन्यासाची, परंतु कर्मसन्यासाची प्राप्ती म्हणजे जे फल आहे ना, ते फल त्याला कधीच प्राप्त होत नाही, कारण त्याने केलेल्या ह्या अनधिकार चेष्टा असतात. अधिकारी आहे किंवा असं सुद्धा होऊ शकतं सकाम कर्माचा सुद्धा नीट अधिकारी नाही, आणि त्यांनी जर ह्या ज्ञानकांडातल्या गोष्टी ऐकल्या, थोडं बुद्धी वगैरे तीक्ष्णता असली, वैराग्य नसलं तरी बुद्धीच्या सूक्ष्मते तीक्ष्णतेमुळं त्याला हे विषय कळतात. आणि हे विषय कळल्यामुळं आपाततः त्याचं फल पाहून त्याला असं वाटतं की ह्याच मार्गाचं आपण अवलंबन करू. आणि त्याला काय असतं, ज्या माणसाला एकदा आपले सिद्धांत स्वतःचा चुकीचा जरी असला आणि शास्त्रामध्ये तो नसला तरी नसलेल्या शब्दाचा आशय तो आपल्या सिद्धांतासारखा काढतो, अशा प्रकारचं होतं. मग त्यालाच म्हणतात वायाची गा हव्यासी पडे, उगीच ह्याच्या छंदात पडतो. कशाच्या, संन्यास श्रेष्ठ आहे. आणि नंतर काय म्हणतो, कुसुम बहुत रुती थी इसलिए फिर संन्यास का त्याग किया, असं म्हणतो. येरा योग स्थिती जया सांडे, तो वायाची गा हव्यासी पडे. तर उगीच काय होतं, त्या छंदात पडतो. पण भगवान माऊली सांगतात परवी प्राप्ती काही न घडे संन्यासाची, परंतु त्याला संन्यासाचं कर्मसन्यासाचं फल जे
तो जीव ब्रह्मैक्य ज्ञान आणि ज्ञानपूर्वक प्राप्त होणारी परमा शांती किंवा मोक्ष हे त्याला कधीच प्राप्त होत नाही. आपण हे जे विषय वाचतो ना, किती शेकडो पारायण करूनही आपण समाधानाला प्राप्त का होत नाही, तर हे ज्या गोष्टी आहेत, आज दुपारीच आम्ही चिंतन केलं की ह्या ज्या गोष्टी आहेत ह्या गोष्टी कळत नाहीत का आपल्याला, परंतु कळत असताना सुद्धा त्या बुद्धीच्या किंवा हृदयाच्या इतक्या वरच्या स्तरावर राहतात की त्या आपण अनुष्ठानात आणल्या पाहिजे. अशा अंतरंगात आपण जाणीव पोचत नाही का पोचूनच देत नाही, कारण असं हव्यासामध्ये पडलेलं आहे, ऐक नाही, अशा छंदात पडला. हे जर गोष्ट आपल्या लक्षात आली तर हा प्रवास काय फार मोठा आहे का. ज्या अर्थी संत म्हणतात याची देही याची डोळा, याचाच अर्थ एका मनुष्य जन्मात हे प्राप्त करून घेता येतं. कोणी बालपणात चाललं, कोणी तारुण्यात, कोणी वार्धक्यात, कोणी मरणाच्या अव्यवहित पूर्वक्षणी, याचा अर्थ ह्या सगळ्या क्षणात हे साधता येतं. पण असं का करतो, याचं कारण काय आहे, याला पाहिजेच नाही, आहे की नाही, याला पाहिजेच नाही. म्हणून त्या ठिकाणी सांगतात जर ज्याला पाहिजे तो काय करेल, त्याचा अंगीकार करीन ना. नाही तर हा निष्काम कर्म तो लोक म्हणले म्हणून तो म्हणे जाऊ द्या, किती जन्म जाऊ द्या, पण नक्की होणार आहे ना, मला निश्चित होणार आहे ना, मी निष्काम कर्माचं अनुष्ठान करील ना, मी निष्काम उपासना करील, मी गुरुसेवा करील असं. पण हे आपल्याला काय आहे, हे फक्त जे हिशेब आहेत ते हिशेब जुळवणं, कोणी इतिहासाचा अभ्यास करतात, कोणी काही गणिताचा करतात, तसा हा एक अभ्यास करायचा. आणि आपण तो ज्ञानेश्वरीचा समन्वय कळला पाहिजे. समन्वय कळला पाहिजे म्हणजे अनुष्ठानात जर आला नाही तर समन्वयसुद्धा कुठं राहिला बरं, बुद्धीच्या गंभीर स्तरापर्यंत का वरच्या स्तरापर्यंत, वरच्या स्तरापर्यंत राहिला, मनाच्या सुद्धा वरच्या स्तरावर राहिला, अहंकाराच्या उच्च स्तरावर राहिला, उच्च म्हणजे उथळ राहिला, आहे की नाही, आणि चित्ताच्या सुद्धा वरच्या स्तरावर राहिला. जर गंभीर स्तरापर्यंत चारपैकी कोणाच्याही गेला तरी बुद्धिनिश्चय आत्मज्ञान ब्रह्मरूप भावी आपण ब्रह्मनिष्ठा राखे पूर्ण तत्परायण अहर्निशी, आहे की नाही. त्या नाथमहाराजांची ओवी की ज्या वेळा दय अहंकार धरी सोहमपण तै चित्ती प्रगटे चैतन्य घन, तेव्हा मनही होय उन्मन बुद्धीचा निश्चय पूर्ण परब्रह्मी, अशी स्थिती नाथ महाराज सांगतात. आता पुढचा श्लोक आहे, योगयुक्तो विशुद्धात्मा विजितात्मा जितेंद्रियः सर्वभूतात्मभूतात्मा कुर्वन्नपि न लिप्यते. योगयुक्तो विशुद्धात्मा यः सर्वभूतात्मभूतात्मा युग्मन्नपि न लिप्यते. योगयुक्तो विशुद्धात्मा विजितात्मा जितेंद्रियः सर्वभूतात्मभूतात्मा कुर्वन्नपि न लिप्यते. पुंडलीकवरदा हरि विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम.